नमस्कार मंडळी. आता बघा शिवरात्र झाली आणि उरलेले होते बटाटे रताळे, तर म्हटलं काय करावं, काहीतरी करावं. थोडा साबुदाणाही उरलेला होता, मग बटाटे किसले, रताळे किसले आणि थोडे काप पण केले. तर इकडे ड्रायफ्रूट पण घेतले आणि हिरव्या मिरच्या पण आहे सोबत. काही तळून घेऊ आणि काही चिवड्यामध्ये टाकू. तर करायचं आपल्याला चिवडा. तर थोडं थोडं करून सगळंच उरलेलं होतं. म्हटलं आता कामात आणूया. इकडे कढई ठेवली, तेल पण टाकून घेतलं. काहीतरी ठेवा म्हटलं, पण म्हटलं नको, नंतर करू. तर इकडे तेल छान गरम झालं. तर पहिले हिरव्या मिरच्या मधून कट करून आणि छानपैकी आपण त्याला तळून घेऊया. मध्ये कट मारून घेतली मी आणि आता टाकते तळायला. थोडं सावधगिरीने टाकायचं, कारण तेल उडू शकतं. तर अशा रीतीने टाकलं आहे. आणि इकडे बटाट्याचा किस वगैरे किसून आणि थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवलेला होता मी. तो आता बाहेर काढून घेतलेला आहे, थोडं त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी. तर झाल्या आहेत बघा. इकडे मिरच्या तळून छान अशा कुरकुरीत होतात त्या, मस्तपैकी. आणि थोडं मीठ टाकून खूप छान लागतात खायला चिवड्यासोबत, कशाही सोबत. तर आवडल्या तर नक्की खात जा. इकडे काढून घेतल्या. खाली बटर पेपर ठेवला मी आणि त्यावर तेल शोषून घेण्यासाठी ठेवलेला आहे पेपर. आता घेऊया ड्रायफ्रूट तळून. छान असे तुकडे करून ड्रायफ्रूट तळून घेते मी आणि साबुदाणाही तळणार आहे सोबत. इकडे हा नायलॉन साबुदाणा आहे. थोडंसं त्याला कोमट करून, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आणावं लागतं, नाहीतर तो छान फुटत नाही. तर इकडे टाकून घेतला आणि छान असा जसा डिंक फुलतो ना, अगदी तसाच फुलतो बरं का, डिंकासारखा. आणि खायला इतका छान लागतो, कुरकुरीत, खूपच छान. आता मी साबुदाणा काढून घेते. हे बघा किती छान दिसतो. सर्व साहित्य असं करून तळून घ्यायचं छानपैकी. साबुदाणा झाला. आता टाकूया आपण चिवडा. आणि मध्ये मी रताळाचे काप पण करून घेतलेले आहेत, ते पण करून घेणार आहे. तर आता चिवड्या टाकते आहे. छान असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे. आणि तेल नरम नाही ठेवायचं, एकदम कडकडीत ठेवायचं, फुल गॅसवर. बघा किती छान असा कुरकुरीत झाला. इकडे ड्रायफ्रूट पण घेतले आणि तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता. मी शेंगदाणे नाही घेणार आहे. अरे, पटकन विझवलं, बरं झालं. थोडं काळजीपूर्वक करत जा. एक एक करून सर्व जिन्नस तळून घ्यायचे आणि कडकडीत तेलात तळून घेतले. आणि इकडे बघा ड्रायफ्रूट आहेत, हिरव्या मिरच्या आहे, रताळ्याचा किस आहे, बटाट्याचा किस आहे आणि तळलेला साबुदाणा पण आहे. सर्व एकत्र करायचं आणि याच्यावर टाकून घ्यायचं. आता आपल्याला लाल तिखट, मीठ आणि शेंदी मीठही टाकू शकता आणि थोडीशी साखर पिठी, आणि सर्व असं एकजीव करून घ्यायचं. आणि इतका छान असा चिवडा तयार होतो की बाजारातला तुम्ही खाणारच नाही. खूप सुंदर असा चिवडा होतो आणि नक्की करून बघा. छान असा कुरकुरीत झालेला आहे, खूपच सुंदर लागतो. तर किती छान झाला बघा. आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन खाद्यपदार्थ, सुविचार ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा.
चला तर मग बाय बाय. भेटू पुढील व्हिडिओमध्ये चांगल्या विचाराशी, चांगल्या वर्तणुकीशी. आणि बघा झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला थाळी काय काय आहे. इकडे आहे याचे डाळिंबाचे दाणे, इकडे चिवडा, इकडे द्राक्ष, एक ॲपल आणि रताळाचे काप. अशी आहे फराळाची डिश. ते दाखवायचं देवाला नैवेद्य. चला तर मग बाय. आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला कुठली रेसिपीज वगैरे बघायला आवडेल तेही नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.